नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी धुळे आरटीओ कार्यालयातील कर्मचारी 15 जूनपासून बेमुदत संपावर गेले आहेत. आरटीओ कर्मचाऱ्यांसाठी सेवा प्रवेश नियम लागू करणे, नवीन आकृती बंधाची अंमलबजावणी करणे, पदावन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय देणे तसेच प्रलंबित बदल्यांचे आदेश तातडीने काढण्याची मागणी करण्यात येत आहे. या संपामुळे आरटीओ कार्यालयाचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून नागरिकांनाही विविध सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयाबाहेर निदर्शने करून शासनाने मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. नमस्कार, मी रविभाई साने, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र मोटर कर्मचारी संघटना तथा खानदेश विभागीय अध्यक्ष. आमचा आजचा दिनांक 16 जूनपासून आम्ही जो बेमुदत संपाची सुरुवात केलेली आहे, त्यासाठी त्याची जी कारणं आहेत ती अशी की आम्ही आमच्या खात्यामध्ये आकृतीबंध जो आहे तो 4 वर्षापासून 2022पासून लागू झालेला आहे. परंतु त्या आकृतीबंधाची प्रभावी अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आणि आम्हाला सेवा प्रवेश नियम तयार नाहीत किंवा इतर प्रशासनिक बाबींच्या अनुषंगाने आम्हाला चालढकलचं धोरण आमच्याविषयी शासन आणि प्रशासनाकडून राबवलं जात आहे. आमच्या नवीन आकृतीबंधानुसार आमच्या जे कर्मचारी बांधव आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ किंवा पदोन्नतीद्वारे जे वरिष्ठ पदं जी मिळतात, जसे कार्यालयीन अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक मोटारवाहन अभियोक्ता, लघु टंकलेखक ही जी वरिष्ठ पदं आहेत ती आजपर्यंत आमच्या आकृतीबंधानुसार पदोन्नतीद्वारे भरली गेलेली नाहीत आणि आम्हाला वेगवेगळ्या प्रशासनिक कारणाने त्यात नाकारली गेलेली आहेत. त्याच्या अनुषंगाने आम्ही शासन आणि प्रशासनासाठी आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. संघटनेने आमचे राज्याचे सरचिटणीस माननीय सुरेंद्र सरतापे साहेब, आमचे अध्यक्ष माननीय प्रकाश पाटील साहेब यांनी वारंवार माननीय परिवहन आयुक्त साहेब, माननीय परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या वारंवार भेटी घेऊन आमच्या ज्या अडचणी आहेत, आमच्या ज्या प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्या प्रश्नांवर शासन आणि प्रशासनातर्फे कोणतीही अंमलबजावणी किंवा कोणताही तोडगा न काढता आम्हाला आंदोलनासाठी मजबूर करण्यात आलेलं आहे. आणि यास्तव आम्ही याच्या अगोदर आम्ही दिनांक 3 जून रोजी उग्र निदर्शनं करण्यासंदर्भात आम्ही एक आंदोलन केलं होतं. त्यानंतर दिनांक 9 जून रोजी आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक संप केला. या अनुषंगाने आम्ही शासन प्रशासनाला आम्ही कळवून दिलं की आम्ही या संदर्भात आम्ही आंदोलन करत आहोत. परंतु त्यांनी आमच्या कोणत्याही प्रश्नावर सकारात्मक विचार न करता आम्हाला संप करण्यासाठी मजबूर केलेला आहे. मागणी अशी आहे, आकृतीबंध पूर्वलक्षीप्रमाणे लागू झाला पाहिजे. आमचे कार्यालयीन अधीक्षक जे आहेत 56 कर्मचाऱ्यांचे ज्यांना पदावन्नत केलं कोणताही गुन्हा नसताना त्यांना पूर्ववत कार्य केलं पाहिजे. नवीन आकृतीबंधानुसार त्या पदांच्या अनुषंगाने आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, अशा प्रकारचे आमचे पत्र आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.